श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत। श्रावणातील पहिल्या सोमवारी 21 तांदळाच्या दाण्याचा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी करता येईल, कारण प्रत्येक सोमवारी केले जाणारे उपाय जे आहेत ते वेगवेगळे असतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या 28 जुलै 2025 रोजी आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार। प्रत्येक श्रावण सोमवारी आपण महादेवांना शिवामूठ अर्पण करत असतो। तर उद्याची जी शिवामूठ असणार आहे ती असणार आहे तांदळाची। ही तांदळाची शिवामूठ तर आपल्याला अर्पण करायचीच आहे, पण या व्यतिरिक्त 21 अखंड तांदळाच्या दाण्याचा लक्ष्मी प्राप्तीचा, आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठीचा एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे। तर हा उपाय कसा करावा, कोणी करावा, या तांदळाच्या दाण्यावरती कोणता मंत्र बोलावा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, श्रावणातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ पवित्र मानला जातो, कारण शिवतत्व जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये इतर दिवसाच्या तुलनेत 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं। त्यामुळे या शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, आपल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी, महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण महादेवांच्या सेवे उपासनेसोबत काही उपाय देखील करावेत। आणि असाच हा जो उपाय आहे तो आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचा आहे। काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय जे आहेत ते शीघ्र फलदायी असतात। उद्या श्रावणातील पहिला सोमवार तर आहेच, त्याचबरोबर उद्या श्रावणातील विनायक चतुर्थी देखील आलेली आहे। श्रावणामध्ये विनायक चतुर्थी तसंच संकष्टी चतुर्थीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत देखील केलं जातं। तर हे व्रत कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे। ते व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच करू शकता। 100% इच्छापूर्ती करणारं असं ते व्रत आहे। वर्षभरातून आपल्याला एकदाच ती संधी मिळते, त्यामुळे आपल्याला ते व्रत देखील करायचं आहे आणि हा उपाय देखील आपल्याला करायचा आहे। तर महादेवांचं विधिवत पूजन कसं करावं, पहिल्या श्रावण सोमवारचं पूजेचा व्हिडिओ जो आहे तो मी चॅनलवरती शेअर केला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर आता हा उपाय का करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात, संकट, विघ्न, समस्यांचा आपण सामना करत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या असतील तर खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे तो घरामध्ये फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने तो निघून जातो। मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील किंवा विनाकारांचे खर्च असतील किंवा अनावश्यक खर्च तुमच्या हातून होत असतील। कसं आहे की आपल्या घरामध्ये जो ही पैसा किंवा जी ही लक्ष्मी येते ती आपल्या मूलभूत गरजा भागवून किंवा आपल्या इतर खर्च भागवून थोडीफार तरी शिल्लक राहायला हवी। 1 रुपया घरामध्ये येत असेल तर त्यातील 12 खर्च झाले तर 4 तरी आपल्याकडे शिल्लक राहिले तर त्याला म्हणतात की प्राप्त लक्ष्मी जी आहे ती स्थिर आहे। पण आपल्याकडे जर 1 रुपया येत असेल तर त्या 1 रुपयाचे जाण्याचे मार्ग जर आधीच खुले झालेले असतील तर महिना अखेरीस आपल्या घरात किंवा महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी राहते। आणि कसं आहे, जर घरामध्ये पैसा असेल तर तोच पैसा जो आहे तो पैशाला म्हणजे लक्ष्मीला खेचत असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या सर्व गरजा भागून पुरेसा पैसा शिल्लक राहील एवढी आपली कमाई असावी, एवढा पैशाचा आपल्या घरामध्ये ओघ असावा। तर त्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय केले जातात। आता या उपायांनी आपण एका रात्रीत करोडपती होणार किंवा आपल्याकडे खूप पैसा येणार असं नाही, पण आपल्या कष्टाला, मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळेल, पैसे कमवण्याच्या अजून संधी उपलब्ध होतील किंवा जेही पैसा येण्याचे मार्ग आहेत ते खुले झाल्यामुळे आपल्या घरातल्याही, आपल्या घरामध्ये समस्या आहे जसं की वादविवाद, भांडणाचं मूळ कारण हे पैसाच असतो बऱ्याचदा, तर ते दूर होईल। आणि घरामध्ये जर आजारपणं असतील तर आजारपणं देखील या उपायांमुळे, या सेवेमुळे दूर होतात आणि मग आपोआपच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते। या सगळ्या अडचणी घरात असतील तर अशा घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही। लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आहे। आणि समाधानी तर आपल्याला राहायचं आहे, पण आपल्या घरामध्ये जोही पैसा येतो त्यामध्ये वाढ व्हावी असं कोणाला वाटत नाही। वाढ व्हावी यासाठी आपण कष्ट, मेहनत घेत असतो, कर्जबाजारीपणा आपल्याला नको असतो। त्याचबरोबर पैसा जो आहे तो वाढावा, टिकून राहावा यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो। तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे श्रावणातील सोमवारी करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे,
तर 21 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. आणि हे जे तांदळाचे दाणे आहेत ते तुम्ही शिवामूठ जे अर्पण करणार आहात त्यातले नसणार आहे. वेगळे 21 तांदळाचे दाणे घ्यायचे. पण हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. घरातली सगळी नित्यकर्म आटोपल्यानंतर मग तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे. विनायक चतुर्थीचं तुम्ही व्रत करणार असाल तर ते व्रत तुम्हाला करायचं आहे, कारण महादेवांनीच गणपतींना वर दिला होता की सगळ्यात आधी तुझा पूजेचा मान असेल. त्यामुळे उद्या विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे गणपतींचं तुम्ही दुर्वा गणपती व्रत करणार नसाल तरी गणपतींचं पंचोपचारे पूजा करा. त्यानंतर महादेवांची जी मी सांगितलेली आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करता तशी तुम्हाला पूजा करायची आहे. तांदळाची उद्या शिवामूठ अर्पण करायची आहे. तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करून त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता. त्याचबरोबर हा 21 तांदळाच्या दाण्याचा जो उपाय आहे तो देखील तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग तयार करा. त्यावरती तुम्ही हा उपाय केला किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल. तर तुमची सगळी सेवा झाल्यानंतर सकाळी किंवा प्रदोषकाळी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात त्याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे जे तांदळाचे दाणे आहेत ते अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. त्याचबरोबर तुमचा मासिक धर्म घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. मासिक धर्मामध्ये इतरांकडून हा उपाय करून घेता येईल का, तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. पण जर तुमचा तांदळाचा डबा, म्हणजे माझ्या घरात कसं आहे की मी तांदूळ आणल्यानंतर स्वयंपाकघरातील तांदूळ मी वेगळे ठेवते आणि देवघरामध्ये थोडेसे तांदूळ मी भरून वेगळे ठेवत असते. तसंच जर तांदूळ तुमचे वेगळे ठेवलेले असतील तर घरातील कोणाकडूनही तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता, हरकत नाही. पण आपला मासिक धर्म सुरू आहे आणि आपले हातबोट होत असतात. मासिक धर्मामध्ये आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो, कारण आजकाल कोणीच बाजूला बसत नाही. पण तुमच्याकडे जर तशी बाजूला बसण्याची प्रथा असेल तर तुम्ही नक्कीच कोणाकडूनही हा उपाय करून घेऊ शकता. तर आता 21 तांदळाचे दाणे घेतल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये ते तांदळाचे दाणे पकडायचे आहेत आणि यावरती आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये मिळेल किंवा इथे स्क्रीनवरती मी फ्लॅश करेल. तो मंत्र महालक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र. स्क्रीनवरती दिसतोय तो कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळा पठण करायचा आहे. 16 वेळा पठण केल्यानंतर ते तांदळाचे दाणे महादेवांवरती अर्पण करायचे. मग तुम्ही घरी शिवलिंगावरती करू शकता, मंदिरात करू शकता किंवा पार्थिव शिवलिंगावरती करू शकता. तुम्हाला जिथं शक्य होईल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. श्रावणामध्ये केलेले उपाय कधीच वाया जात नाही. तुम्हाला केलेल्या सेवेचं, उपासनेचं फळ हे मिळतंच, कारण भोलेनाथ जे आहेत ते आपल्या भोळ्या भक्तीला बघून धावून येतात. भक्तांचं ते रक्षण करत असतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही चुकू नका आणि उपाय देखील करा. जास्तीत जास्त सेवा उपासना करा. कोणत्या सेवा करायच्या या मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर असा हा उपाय तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी करायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.